subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मॅथ्स बाय बितवार एमडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया नक्की सबस्क्राइब करा। आणि आपण लगेच आज मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या पाठामधील स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण सोडण्याचा प्रयत्न करूया। तर चला तर पाहूया कशा प्रकारे स्वाध्याय आहे। तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, स्तंभ क्रमांक 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्रमांक 2 व 3 ची फेरमांडणी करा। मी इथे लिहून घेतलेले आहे पहा पुस्तकेलं सर्व काही। तर स्तंभ क्रमांक 1 म्हणजे हे स्तंभ क्रमांक 1 या स्तंभ क्रमांकाशी असे जुळेल, म्हणजे याची जोड्या अशी लावायची आहे याच्यासोबत की स्तंभ 2 व 3 ची फेरमांडणी करा। म्हणजे याला उलट सुलट लिहायचं। म्हणजे आता त्रिका आहे, याच्यामध्ये त्रिका संबंधित काय आहे, त्रिका संबंधित काय आहे ते याच्याच पुढे लिहा आणि त्रिका संबंधित याच्यात काय आहे ते इथे लिहा, अशा प्रकारे म्हटलं आहे। तर तुम्ही लिहायचं, मी जोड्या लावून देतो पहा आणि कशा प्रकारे लिहायचं। तर पहा, त्रिक आपल्याला तर माहीतच आहे, त्रिक कोणाचे आहेत, डोबेरायनरचे त्रिके आहेत। हे तर सर्वप्रथम आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की डोबेरायनरची त्रिके। तर डोबेरायनर कुठं आहे, इथं आहे डोबेरायनर। तर त्रिके म्हणजे काय आपल्याला माहीत आहे की पहिल्या आणि तिसऱ्या, हे म्हणजे 3 त्रिकाला 3 म्हणतात। पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी हे डोबेरायनरची त्रिक। मग याला काय करायचं, त्रिकाच्या समोर इथे हे लिहायचं पहा, पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी। म्हणजे जर तुम्ही उत्तर लिहिताना मी फक्त इथे जोड्या लावून देतोय पहा, आणि याच्यासमोर या पहिल्या रकान्यामध्ये काय लिहायचं, डोबेरायनरची त्रिके। त्यामुळे आपण डोबेरायनरपर्यंत नेऊया। हे चांगल्या प्रकारे लागले पहा। तर दुसरा आहे पहा अष्टक। अष्टक काय माहिती हो, आपल्याला न्यूलँडच्या अष्टकांचा सिद्धांत तर माहीतच आहे, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ नाही पाहिलं तर तुम्हाला स्वाध्याय सोडणं खूप अवघड जाईल, त्यामुळे आपण सर्व काही व्हिडिओ पाहायचं, नंतर स्वाध्याय तुम्ही मुपाट सोडू शकता पहा। तर काय, न्यूलँडच्या अष्टकांचा सिद्धांत, इथं कोण आहे, न्यूलँड। तर न्यूलँडच्या अष्टकांचा सिद्धांत, अष्टक म्हणजेच काय, 8 इथं कुठं आहे हो, 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पहिल्यासारखे असतात, त्यालाच अष्टकांचा सिद्धांत म्हणले होते आपण। तर इथं लावून टाकून द्यायचं पहा, आणि इथं न्यूलँड आहे। मग काय करायचं, अष्टकांच्या सिद्धांतापुढे हे लिहून टाकायचं 2 नंबरला याच्यासमोरच, आणि त्याच्यासमोरच न्यूलँड लिहायचं। अशा प्रकारे उत्तर लिहायचं असते पहा। तर आपण याची जोडीसुद्धा लावूया, 8व्या स्थानकावरील असणाऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पहिल्यासारखे, आणि हे कोण आहे हो, इथं न्यूलँड आहे, इथं लावलो आहे आपण याची जोडी। आता दुसरा आहे पहा अणुअंक। तर आपल्याला जे काय येते ते लिहायचं पहा। तर अणुअंक म्हणजे काय, आपल्याला एक आवर्ती नियम माहीत असेल पहा, अणुअंकाचे आवर्ती फल असतात, मूलद्रव्याचे हे अणुअंकाचे आवर्ती फल असतात। हे कोण सांगितले, हेनरी मोजलेने सांगितले। हेनरी मोजलेने सांगितले, इथं मोजले तर आहे प्रेझेंटी। तर आता अणुअंक म्हणजे नेमकं काय, आता याच्यात पाहू शकतो आपण की सर्व अणूमधील हलका व ऋण प्रभारी कण, अणुअंकाला तर हलका व ऋण प्रभारी कण म्हणता येत नाही, प्रोटॉनची संख्या म्हणता येते परंतु हे म्हणता येत नाही, याचा अर्थ हे नवच। एकटलेले वस्तुमान व धनप्रभार, आता याचा आपण विचार करू शकतो की एकटलेले वस्तुमान आणि धनप्रभार कशात असतात। तर याला अणुकेंद्रक म्हणतात पहा, म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे अणूचे सर्व काही वस्तुमान एकटलेले असते कशामध्ये, अणूच्या केंद्रकामध्ये, आणि त्याच्यावर धनप्रभार असते, त्यामुळे त्यांना काय म्हणतात, अणु केंद्रक म्हणतात। परंतु अणुअंक कशाला म्हणायचं, फक्त अणुअंक काय म्हटले, मोजलेने सांगितले होते पहा, आपण व्हिडिओमध्ये याचा डिटेलपणे माहिती सांगलो आहे की अणुकेंद्रकावर जे काही धनप्रभार असेल म्हणजेच प्रोटॉनची संख्या, त्या प्रोटॉनच्या संख्येलाच आपण अणुअंक असे म्हणतोय, म्हणजे किती आहेत त्याच्यानुसार त्याचा अणुअंक ठरवला जाते। तर हे अणुकेंद्रकावरील धनप्रभार हे अणुअंक असेल, आणि हेनरी मोस्लेने त्याचा शोध लागलेला आहे। तर हे आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतोय पहा, हे कोण आहे, अणुकेंद्रकावरील धनप्रभार, आणि हे कोण लावलेले आहे, हेनरी मोस्लेने। हे झालं आपलं क्लिअर। आता आहे आवर्त। आवर्त तर माहीतच आहेत आपल्याला की गण आणि आवर्त यांची सुरुवातच कोणी केली, सर्वप्रथम यांची सुरुवात कोण केली, तर मेंडेलीवने केली, दिमित्री मेंडेलीवने, हे आपल्याला माहीतच आहे। आवर्त आणि गण म्हणजे पहिल्या स्टार्टला जे काय सर्वप्रथम आवर्त सारणी मांडली, त्या आवर्त सारणी कोण मांडली, मेंडेलीवची आवर्त सारणी होती। त्या आवर्त सारणीमध्ये त्याने गण आणि आवर्त कसे पाडायचे सांगितले होते। मग आवर्ताचे कोण आहे इथं संबंधित, मेंडेलीव आहे। तर त्यांनी काय सांगितले होते, मग आपल्याला माहीत आहे आवर्तामध्ये काय काय होत जाते हो, सर्व अणूमध्ये हलका प्रभारी कण याला तर म्हणताच येत नाही, एकटलेले वस्तुमान बी म्हणता येत नाही, परंतु रेणुसूत्रामध्ये बदल होत जातात। जसजसे या आवर्तातून आपण दुसऱ्या आवर्तामध्ये जात जातो तसे त्याच्यामध्ये बदल होत जातात, हे आपण सुद्धा गेल्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहिले आहे। तर याचं काय असेल, मग आवर्ताचं रेणुसूत्रामधील क्रमाक्रमाने बदल हे एक आपल्याला जोडी लावता येते, आणि याचा शोध कोण लावला, याचा शोध लावला मेंडेलीवनं। मग याच्यासाठी आपण काय करूया, याला 1 नंबर देऊया, म्हणजे डायरेक्ट
तिथं जात नाही, इथं मध्ये अडकेल गाडी आपली. 1 नंबर देऊया आपण, लावून घ्यायचं हो का. हे झालं. आता आहे तिसरं आहे. आता उरलं कोण, अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण असतात हे आपल्याला माहीत आहे. मग इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण कण असतात. अणूमधील ऋण कण म्हणजे इलेक्ट्रॉन असतात. तर इलेक्ट्रॉन इथं बा ऋण प्रभारी कण कोण आहे, इलेक्ट्रॉन. सर्व अणूमधील हलका आणि ऋण प्रभारी कण इलेक्ट्रॉन असते. तर इलेक्ट्रॉनची जोडी आपण चांगल्या प्रकारे लावू शकतो. पहा असंच इथे, आणि इथे इलेक्ट्रॉनची जोडी लागून बसते हो का. तर इलेक्ट्रॉनची जोडी लागते. परंतु आपल्याला 8वीच्या पुस्तिकेमध्ये जाऊन मागे जाऊन पाहावे लागेल, किंवा आपल्याला माहीत असलं आवश्यक आहे की इलेक्ट्रॉनचा शोधच कोणी लावला. तर इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सनने लावला आहे. पहा, तर जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध 1904 मध्ये लावले होते, मला पक्क ध्यान आहे. तर त्यांनी पहा अशा प्रकारे सांगितले की ऋण प्रभारी कण एक इलेक्ट्रॉन असतात. तर ते थॉम्सनने लावले, त्यामुळे आपण थॉम्सनची जोडी याला लावूया. तर मग आता राहिलं कोण, त्याचं उरलेले जोड्या लावून टाकून द्यायचं. पहा कोण आहे हो, अणुकेंद्रक. अणुकेंद्रक म्हणजे एकवटलेले वस्तुमान व धर्मप्रभार. म्हणजे जेवढं काय एकट वस्तुमान असते अणूमधील, ते एका जागी जेवढं आले असते त्याला अणू म्हणायचं आपण. तर म्हणजे अणुकेंद्रक. तर त्या केंद्रकामध्ये एकवटलेले वस्तुमान असते. तर यांचीसुद्धा आपण जोडी खूप चांगल्या प्रकारे लावूया. हा पहा लागली. पहा, तर आता याचा शोध कोण लावला, तर याचा शोध रुदरफोर्डने लावला. हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. इकडून इकडे लावूया पहा आपण, आणि याचा मेंडेलिव्ह. तर आपण याच्या एकासमोर एक लिहायचं. पहा मी लावलं फक्त तुम्हाला समजण्यासाठी हो का. तर लगेच आपण दुसरासुद्धा प्रश्न घेतलेला आहे, तर मी लिहून ठेवलो आहे, कारण का तुम्हाला नाही अडचण व्हायला पाहिजे, लिहिण्यानं वेळ वाया जाते. तर योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर हे आपल्याला आवर्त सारणी, जवळपास आवर्त सारणीचा पूर्ण चांगला अभ्यास झाल्याशिवाय हे येणार नाही आपल्याला हो का. त्यामुळे आपल्याला आवर्त सारणीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. तर सर्वप्रथम आहे पहा, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे. तर आता पहा याच्यावरून आपल्याला सांगता येईल की, एकच सांगता येईल की अल्कधातूचं गण म्हणजे नेमकं काय. अल्कधातूंच्या बाह्यतम कवच. तर अल्कधातूचं गण पहा, मी मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी घेतोय. तर आधुनिक आवर्त सारणीमधील जे काय पहिला गण आहे त्याला अल्कधातूचे गण म्हणतात, आणि दुसरा जे आहे अल्कधर्मी मृदा धातूचे गण म्हणतात. हे दोन आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला मोर्च सोडता येईल. पहा, तर मग इथं काय म्हणते, अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील. तर अल्कधातू कोणते आहे, तो पहिल्या गणातले मूलद्रव्य म्हणजे अल्कधातू. हिना, लिना, नालाय, कार्ट्या रात्रभर कशाला फिरतात, म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम. तर हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणते. तर अल्कधर्मीच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला माहीत आहे. काय आहे हो, हायड्रोजनचंच पाहायचं. अल्कधर्मी कोणताही धातू घ्यायचा, हायड्रोजनची किती आहे हो, 1 आहे, संपलं. आता दुसरा कोण आहे याच्यामध्ये, लगेच आपण लिथियम घेऊया किंवा सोडियम घेऊया. कोण, लिथियमच घेऊन बघूया. लिथियमचं सुद्धा 1 येते. काय, लिथियमचा अणुअंक आहे 3, त्याचं पहिल्या कवचात 2 आणि दुसऱ्या कवचात 1. याचा आता बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या म्हटली आहे तिथं, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, मग 1 आहे. अल्कधातूच्या सर्व, आता कोणते मूलद्रव्य घेऊन बघायचं, अल्कधातूच्या गणामधले त्यांचं बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1च येईल. त्यामुळं उत्तर आहे 1. मी आता तुम्ही लिहायचं चांगल्या प्रकारे, मी इथं तुम्हाला अशा चांगल्या प्रकारेच गोल करून दाखील. आणि याचे नोट्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंकला क्लिक करायचं आणि याचे नोट्स तुम्हाला मिळून जातील हो का. जसाच तसे सर्व काही धड्याचे नोट्स या मिळून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करायचं. तर दुसरा पहा, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा 2 आहे म्हणते. तर त्याने सांगते की अल्कधर्मी मृदा धातूची संयोजा 2 आहे. आपला अल्कधर्मी मृदा धातूचे गण म्हणजे दुसरा गण. आपल्याला हे माहीत असेल की बेगम मुघलाच्या काळात सारसबागेत रमत, हे ट्रिकनं आपल्याला माहीत असेल. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रान्सियम, बेरियम आणि रेडियम. तर हे आपल्याला माहीत असेल. नाही माहीत असेल तर काय टेन्शन घ्यायचं नाही हो का. मग पहा याच्यामध्ये काय म्हणते, त्यानेच प्रश्न विचार, त्यानेच सांगले की अल्कधर्मी मृदा धातूची संयोजा 2 आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉननुसार होणारी संयोजा किती आहे, 2 आहे. हे आपल्या संयोजा तर माहीत असेल. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा कुठं आहे. आता पहा, आधुनिक आवर्त सारणीची जागा आपल्याला माहीत आहे की हो, अल्कधर्मी मृदा धातू आहेतच कुठं, दुसऱ्या गणामध्ये. झालं सोपी आयडिया, दुसरं काय बघायची. संयोजा 2 आहे, त्याची आपल्याला माहीतच आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याची जागा किती आहे म्हणून गण 2 लिहून टाकायचं, डोळे झापून, काय टेन्शन घ्यायचं नाही हो का. इथं पहा, आता मूलद्रव्य Xच्या क्लोराईडचे रेणुसूत्र HCl आहे म्हणे. आता काय, मूलद्रव्य Xच्या क्लोराईडचे रेणुसूत्र HCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. आता पहा, इथं थोडं आपण कन्फ्यूज होऊ शकताल की मूलद्रव्य X म्हणजे काय हो, हायड्रोजन गणातील सर्व मूलद्रव्यांना X म्हणतोय आपण. म्हणजे गण 17 जे आहे त्याच्यातील सर्व मूलद्रव्यांना X म्हणतो. X म्हणजे त्यातलं कोणता एखादा मूलद्रव्य.
घन 17मधील, जे की घन 17 म्हणजे कोणते आहे तो इथं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन आणि टॅस्टिन, म्हणजे फिर, कल, बहार, इबित्वार, तसंच आता तसंच हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे इथं काय म्हटलं आहे पहा, मूलद्रव्य एक्सच्या क्लोराईडचे रेणुसूत्र HCl आहे. म्हणजे एक मूलद्रव्य आहे, समजा की एक मूलद्रव्य आहे X आहे, तर त्या मूलद्रव्याच्या क्लोराईडचे रेणुसूत्र, ते मूलद्रव्याचं जे काय क्लोरीन जर त्याच्यासोबत जर रिॲक्ट झाला त्याचं क्लोराईड तयार होते, त्या क्लोराईडचं रेणुसूत्र HCl आहे म्हणे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे म्हणे. याचा अर्थ यांना जर आपण जर तापवला तर काय होतं बा, खूपच हीट लागलं तर तेव्हा ते काय होते, द्रवरूप होते. परंतु म्हणजे खूपच जास्त त्याला हीट द्यावे लागेल तर ते स्थायू रूपात येते, म्हणजे द्रवरूपात येते. म्हणजे उच्च द्रवणांक आहे असला असा एक स्थायू आहे, म्हणजे सध्या जर स्थायू आहे म्हणजे जाड घट्ट असल्यासारखं आहे. तर X हे मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल. म्हणजे ते मूलद्रव्य नेमकं याला सांगायचं असं आहे की ते मूलद्रव्य कोणत्या गणातलं आहे, एवढंच सांगायचं आहे. तर आपल्याला इथं पाहता येते पहा, जेवढं जास्त त्याचं काय असेल हो आपलं, जेवढं जास्त मेटल धर्म म्हणजे जेवढं जास्त काय असेल अल्कधर्मी मृदा धातू असतात, म्हणजे अल्क धातू असतात त्यांची काय होते हो, ते जास्त काय असतात, त्यांचं द्रवणांक जास्त असतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग काय हो, जेवढं इकडे जसे मूलद्रव्य येतात त्यांचं द्रवणांक काय असेल, जास्त असेल. मग आता इथं दिलेले पर्याय काय हो, इथं दिलेले पर्याय सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. इथं पहा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. जसं इकडे चाललो आहे आपण असं काय होतं हो, असं काय होतं, याचं म्हणजे मेटल धातू गुणधर्मच कमी होतात. एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे मग धातू आणि अधातू मिळूनच क्लोराईड तयार होते पहा, म्हणजे संयुग तयार होते. त्यामुळं सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम तर होऊ शकत नाहीत. कारण का होऊ शकत नाहीत, कारण काय जसं आपण इकडे येतोय तसं याचं काय होतं, द्रवणांक उच्च होत जातं आहे. म्हणजे मॅग्नेशियमपेक्षा बी द्रवणांक उच्च कोणाचा आहे, सोडियमचा आहे. उरला कोण, मारून टाकायचं गोळी, सोडियम. उरते कोण इथं तयार कोण होतं, याला जर आपण मूलद्रव्य एक सोडियम मांडलो Xच्या जागी तर सोडियम क्लोराईड NaCl मीठ होते तयार, हो का. मग अशा प्रकारे होईल. तर आता लास्टचा प्रश्न आहे पहा, आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत. तर हे तर आपल्याला माहीतच आहे पहा की हे आहेत धातू. ही नागमोड रेषा आहे, नागमोड रेषेच्या बाजूला सर्व अधातू आहेत आणि नागमोड रेषेच्या उजव्या बाजूला धातू आहे, म्हणजे अधातू आहेत आणि डाव्या बाजूला धातू आहेत. तर आपल्याला विचारलं की म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत. तर हे अधातू होता, तर SP खंडात अधातू आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. तर मग काय करायचं, डोळे झाकून P खंड करायचं. आपण व्हिडिओ जर पाहिला असेल तरी आपण उपाट लिहू शकतोय आणि असेच प्रश्न येतात पहा परीक्षेमध्ये, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच येत नाही, हो का. तर काय करायचं पहा, आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया आता. तर तिसरा प्रश्न आहे पहा, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिले आहे 2,8,2 असे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी हे मूलद्रव्य नेमकं आहे तरी कोण आपल्याला पाहावे लागेल. तर यामुळे आपण काय करायचं, याची बेरीज करून बघायचं. 8 आणि 2 10 आणि 2 12. तर 12 नंबरचा मूलद्रव्य आहे तर कोणता, तर 12 नंबरचा मूलद्रव्य आपल्याला माहीत पाहिजे. तर आपण मोजायचं पहा, काय हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम आणि मॅग्नेशियम हा 12 नंबरचा आहे Mg. तर मॅग्नेशियम 12 नंबरचा आहे. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल पहा 2,8,2. याची संयोजकसुद्धा किती आहे, 2 आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. मग काय करायचं याचं आता पहा इथं. मग याचा फक्त एवढं आपल्याला माहीत करून घ्यायचं, एका कुठे तर कोणत्या लिहायचं आणि आपण याची उत्तरं एका मिनिटात देऊ शकतो पहा इथं. आता कसे देऊ शकतो, तर या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे, बेरीज केली अणुअंक भेटला. तर या मूलद्रव्याचा अंक 8 आणि 2 10 आणि 2 किती आहे हो, 12. डायरेक्ट उत्तर लिहायचं पहा 12. या मूलद्रव्याचा गण कोणता आहे, आता गण तर आपल्याला माहीतच असेल. या मूलद्रव्याचा गण कोणता आहे, दुसऱ्या गणात आहे, बेगम मुघलाच्या काळात, म्हणजे दुसरा गण आहे, म्हणजे गण नंबर दुसरा. आणि हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे, तर आवर्त आपण सुद्धा चेक करायचं पहा. आवर्त आपल्याला आता दररोज अभ्यास केल्यावर हे पिरियडिक टेबल म्हणजेच मूलद्रव्य आवर्त सारणी आपल्याला पाठच होऊन जाईल पहा. तर याचं काय म्हटलं आहे, याचे आवर्त कोणता आहे, तर मॅग्नेशियम किती आवर्तात आहे हो, हे पहिला आवर्त, हे दुसरा आवर्त आणि तिसरा आवर्त. तर तिसऱ्या आवर्तामध्ये आहे. तर आपण काय करूया, डोळे आपण डायरेक्ट तिसरा आवर्त लिहूया. आणि शेवटचा प्रश्न आहे याच्यामधला, क्वेश्चन तिसऱ्यामधला,
या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे असतील? आता इथं थोडं तुम्हाला कन्फ्युजन वाटेल पहा. रासायनिक गुणधर्म जे असतील या मूलद्रव्याचे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखेच असतील? कंसात त्याचे अणुअंकसुद्धा दिलेले आहेत पहा. तर कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील हो आपल्याला तर माहीतच आहे, कारण माहीत नसेल तरी माहीत असायला पाहिजे. एकाच गणातील सर्व मूलद्रव्याचे जवळपास रासायनिक गुणधर्म काय असतात हो? सारखे असतात. एकाच आवर्तातील नसतात, परंतु एका गणामधील असतात हो का. आवर्तामधील रासायनिक गुणधर्म बदल जातात अशा प्रकारे जात, परंतु गणामधील रासायनिक मूलद्रव्ये सारखेच असतात. मग इथं काय हो? Mg मॅग्नेशियम म्हणजे दुसऱ्या गणामधलं आहे. तर याच्यामध्ये दुसऱ्या गणातला कोणता मूलद्रव्य आहे पाहायचं. तर नायट्रोजन तर नाहीच पहा, नायट्रोजन कदापि नाही, कारण का नायट्रोजन जवळपास 15व्या गणामध्ये येतोय. तर बेरियम आपल्याला दुसऱ्या गणात येतो, कारण का हायड्रोजन हिलियम लिथियम बेरिलियम आपल्याला माहितीच आहे. किंवा बेगम मुघलाच्या काळात म्हणजे बेरिलियम आणि मॅग्नेशियम एकाच गणात आहेत. त्यामुळे मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म बेरियम आणि मॅग्नेशियम यांचे काय असतील हो? सेम असतील. झालं काय टप्पा मारायचं रट्टा, एवढं सोपं असते पहा याचं. किंवा आपल्याला अशा प्रकारे जर समज नाही गेलं तर काय करायचं, याचे बी आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येतं? 2,2 म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ज्याची सेम येते त्याची रासायनिक गुणधर्म सेम असतात, एवढं ध्यान ठेवायचं आपण हो का. तर पहा लगेच चौथासुद्धा प्रश्न इथे दिलेलाच आहे, मी लिहून घेतलेला आहे तुमच्यासाठी. तर दिलेल्या अणुअंकाच्या आधारे खालील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. आता पहा इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं, दुसरं काहीच नाही. त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा म्हणते. मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतोय, तुम्ही लिहून घ्यायचं आणि जे महत्त्वाचं आहे मी ते सांगतोय पहा हो का. तर याचे अणुअंक दिलेले आहेत पहा इथं 3, 14, 2, 11 आणि 15. तर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे, त्यावरून प्रश्नाची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहायचे आहेत. तर प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण लिहून घेऊया. तर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे ते आपल्याला माहीतच आहे. 3 जर असलं तर काय होते हो? इथं 2,1 येते इलेक्ट्रॉन स्वरूपण. याचं 14 आहे, तर 14 असताना काय होते? 2,8,4 येते हो का. म्हणजे 8 आणि 2 10 4 14. याचं हेलियमचं 2 आहे, तर याचं हेलियमचं काय होते? डायरेक्ट 2च होते. तर सोडियमचं 11 आहे, 2,8 8 आणि 2 10,1 म्हणजे 11 अशा प्रकारे लिहायचं. आणि याचं फॉस्फरसचं 15 आहे, तर 2,8,5 म्हणजे 8 आणि 2 10 5 15 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण चांगल्या प्रकारे लिहिलो आहे. तर खालील प्रश्नाची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा म्हटलं. मी स्पष्टीकरण सांगतोपर्यंत तुम्ही लिहून घ्यायचं हो का, मी तर लिहत नाही स्पष्टीकरण. तर त्यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणते आहेत? तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणते आहेत हे आपल्याला माहीत असायला सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. प्रत्येक आवर्तातील मूलद्रव्ये कशी ध्यानात ठेवायचं. तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणते आहेत म्हणून आपल्याला विचारले आहे. तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की खूप सोपं आहे, कारण का तिसरा आवर्त म्हणजे 1, 2, 3 असं तिसरा आवर्त माहीत असेल. किंवा सोपी आयडिया, तिसऱ्या आवर्तामध्ये काय असते हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यकता आहे. तर आपण काय हायड्रोजन हेलियम हे पहिला आवर्त संपला. दुसरा आवर्त काय? लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन हे झालं दुसरा आवर्त संपला. आता इथून बघायचं याच्यानंतरचे जे काय येतात ते काय तिसऱ्या आवर्तामध्ये आहेत. तर तिसऱ्या आवर्तामध्ये कोण आहे? तर तिसऱ्या आवर्तात सुरूच कोण येते हो? सोडियम मॅग्नेशियम म्हणजे Na सोडियम आहे का हो? इथं आहे सोडियम. मॅग्नेशियम नाही, मॅग्नेशियम. ॲल्युमिनियम आहे का? नाही ॲल्युमिनियम. तर सिलिकॉन फॉस्फरस, तर सिलिकॉन आहे पहा इथं 14 नंबरचा. आणि फॉस्फरस किती आहे हो? इथं आहे. मग तुम्हाला एक याच्यावरून ट्रिक सांगतो मी तुम्हाला की तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्ये ओळखायची कसे. तर ज्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये 3 कक्षा येतात ते झालं तिसऱ्या कवचामधील हो का. आपल्याला पाठ करायची सुद्धा ध्यानात नाही, गरज नाही. फक्त 3 कवच बघायचे, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचे. याचे 3 आहेत म्हणजे तिसऱ्या आवर्तामध्ये, याचे 3 आहेत म्हणजे तिसऱ्या आवर्तामध्ये, याचे 3 आहेत म्हणजे तिसऱ्या आवर्तामध्ये, याचे 2 आहेत म्हणजे दुसऱ्या आवर्तामध्ये, याचे 1 आहे म्हणून पहिल्या आवर्तामध्ये. खूप सोपी ट्रिक आहे, आपल्याला हे समजले असेल अपेक्षा करतो. आणि स्पष्टीकरण काय लिहायचं की 3 कवच असल्यामुळे ते तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये आहेत म्हणजे सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस. झालं सोपी आयडिया. तर आ नंबरचा प्रश्न आहे पहा. आ नंबरचा प्रश्न आहे कोणता? आ नंबरचा. मला खूप आवडते आ नंबरचा प्रश्न हो का. तर काय हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सल्फर, बेरियम आणि ऑर्गॉन हे एवढे मूलद्रव्ये दिलेले आहेत. तर त्यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणते आहेत म्हणते पहा. दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये, आता गण दुसरा ओळखायचा आणि काय हो आपण काय करायचं पहा, प्रत्येकाची संयोजन लिहून घ्यायची. म्हणजे काय त्याचे बाह्यतम कवचेतील इलेक्ट्रॉनची संख्या लिहून घ्यायची. आणि दुसऱ्या गणातील नेमकं विशिष्ट काय असते म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये आपल्याला माहीत आहे.
पहिल्या गणामध्ये त्यांची बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते, कारण का हायड्रोजनची 1 असते, आणि दुसऱ्या गणामधील जे आहे त्यांची 2 असते. हे आपल्याला माहीतच आहे, कारण का बेरियमची किती आहे हो, बेरियम 4 नंबरला आहे, म्हणजे 2,2 म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 2 आली ते समजून घ्यायचं की दुसऱ्या गणातली होय. मग आता इथं पहा हायड्रोजनचं किती आहे हो, 1च आहे, मग हे तर काय हो दुसऱ्या गणामध्ये नाही. नायट्रोजनचं किती आहे 7चं किती करता येते 2,5 म्हणजे हे पण नाही दुसऱ्या गणातला. तर कॅल्शियमला कसं लिहिता येते आपल्याला 2,10, काय लिहिता येते 8, म्हणजे काय लिहिता येते पहा, याच्या म्हणजे याची ट्रिकच सांगतोय मी. म्हणजे याचं काय हो, याची एक 3 कवच असले पाहिजे. याचे 3 कवच असले पाहिजे हे आपण सांगितले. याच्यामध्ये काय तिसऱ्या गणातील मूलद्रव्य कोणते, तर दुसऱ्या गणातील मूलद्रव्य दिले आपण, तिसऱ्याचं सांगत होतोय. तर दुसऱ्याच म्हणतोय आपण. तर दुसऱ्या गणातील मूलद्रव्य याची ट्रिक काय हो आपल्या दुसऱ्या गणातील मूलद्रव्याला, तर संयोजक किती असली पाहिजे 2 असली पाहिजे. तर ते दुसऱ्या गणातील मूलद्रव्य असू शकतात. म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन 2 असले पाहिजे. मग बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन 2 असले पाहिजे. तर सोडियम तर नाही. कॅल्शियममध्ये कसं लिहिता येते, कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,8,2 म्हणजे 8 आणि 8 16 आणि 4 20 म्हणजे शेवटच्या कक्षेतील 2 आला आहे. याचा अर्थ कोण आहे हो, हे कॅल्शियम असू शकतोय, राईट. इथं कॅल्शियम असू शकतो हो का. याचं काय हो 2,8,8,2 म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन किती आहे हो 2 आहे. तर हे सल्फर आहे का हो, सल्फरचं नाही, कारण का याच्यात 16 म्हणजे 2,8,4 येतोय हो का. म्हणजे याला म्हणजे 6 येतोय, म्हणजे याला होऊ शकत नाही दुसऱ्या याच्यामध्ये. तर बेरियम म्हणजे 4 म्हणजे 2,2 म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन किती आले हो 2 आले. याचा अर्थ बेरिलियमसुद्धा आहे. तर आर्गॉन म्हणजे 18 नंबरचा आहे. तर 18 नंबरला लिहिता येत नाही पहा, काय लिहिता येते 2,8,8 तर 8 आले शेवटच्या कक्षेमध्ये, हे सुद्धा येत नाही. याचा अर्थ 2च आहे. तर याच्यात काय लिहायचं, याचं कारण बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 2 असते, म्हणून त्यांचे हे दुसऱ्या गणामधील मूलद्रव्य आहेत असे लिहून टाकायचं. किती सोपं आहे हो. तर ई नावाचा प्रश्न आहे पहा, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते आहेत. आता आपल्याला माहीतच असेल विद्युत ऋण आणि विद्युत धन मूलद्रव्य तर आपण खूप चांगल्या प्रकारे शिकलो हो का. तर काय सांगलो आहे आपण, एक आपल्याला धातू अधातू गुणधर्म हे जे आपला पिरियड झाला, म्हणजे हे जे आपला व्हिडिओ होतोय त्या व्हिडिओमध्ये याचा पुरा आपण डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपण ते व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहिल्याशिवाय याला तुम्ही हातच लावू नका हो का. ते सर्व व्हिडिओ पहा, नंतर याला हात लावा, म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल हो का. किंवा किमान या प्रश्नासाठी तर ते शेवटचा व्हिडिओ पाहायचा धातू अधातू गुणधर्माचा हो का. मग इथं पहा, मी ते जे तेव्हा मी शिकले होते ते घेऊन आलो इथं लगेच. इथं काय म्हटलेले आहे, यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते आहे म्हणे. तर काय इथं बघा, अधातूमध्ये इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते, हे आपण सांगितले त्याला, आणि त्याला ऋणता म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये अधातू असतात त्यांच्यामध्ये ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते. मग इथं काय म्हटलं, इथं विद्युत ऋण म्हणजे ते ऋणायन बनण्याची प्रवृत्ती. विद्युत ऋण मूलद्रव्य कोणकोणते आहेत म्हणजे, तर अधातू असलेले काय असतात हो विद्युत ऋण मूलद्रव्य असतात, आणि धातू असलेले विद्युत धन मूलद्रव्य असतात. मग ॲल्युमिनियम काय हो, ॲल्युमिनियम पाहायचं आपण की आवर्त सारणीच्या इकडले बाजूचे असतात ते विद्युत धन असतात, कारण का हे धातू असतात, आणि आवर्त सारणीच्या बाजूचे विद्युत ऋण असतात, कारण का ते अधातू असतात. तर मग तिथं काय दिलेले आहे आपल्याला, इथं दिलेले आहे पहा, ॲल्युमिनियम काय दिले आहे सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य म्हणजे नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बेरियम आणि ॲल्युमिनियम हे दिलेले आहे आपल्याला. तर हे पहा, जे इकडल्या या कक्षेच्या इकडे असतील ते काय असतील विद्युत ऋण असतील. तर मग नायट्रोजन कुठं आहे हो, नायट्रोजन याच्या बाहेर आहे, म्हणजे विद्युत ऋण आहे. तर उरला नायट्रोजन, याला आपण गोल करूया, राईट. दुसरा काय हो कार्बनसुद्धा विद्युत ऋण आहे, कारण का ते अधातूच आहे. राहिला ऑक्सिजनसुद्धा काय आहे विद्युत ऋणच आहे. तुम्ही पहा फक्त
याला आणि नंतर थोडं ट्विस्ट येईल पहा. तर बेरिलियम म्हणजे हे सुद्धा इकडेच आहे, त्यामुळे याला सुद्धा आपण गोल याचा अर्थ आपण एवढं सांगायलो की आत्ता सध्याला हे विद्युत ऋण मूलद्रव्य आहेत. आणि राहिला ॲल्युमिनियम, तर ॲल्युमिनियम तर हा विद्युत ऋण मूलद्रव्यच नसेल, कारण का हे काय असेल, हे धातू असेल, ते विद्युत धन मूलद्रव्य असेल. तर याच्यात पहा, मग याच्यात नेमका प्रश्न विचारले का यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणता किंवा कोणते. तर सर्वाधिक विद्युत मूलद्रव्य कोणते आहे ते हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण सांगितलं की जसं जसं आपण आवर्तातून डावीकडून उजवीकडे जात असतोय तसं तसं विद्युत ऋणता वाढत जाते. हो का, विद्युत ऋणता काय जाते, वाढत जाते. मग जसं जसं आपण इकडे गेलो आहे म्हणजे इकडल्या साईडचे जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य काय असते, जास्त विद्युत ऋण असतील. मग इथं पहा, आता विद्युत ऋणता या चारपैकी बघायचं आपल्याला की नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि बोरॉन. राईट, तर नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि बोरॉन. तर बोरॉन तर येऊ शकत नाही. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, याचा अर्थ याच्यामध्ये सर्वात इकडे कोण आहे, हो ऑक्सिजन आहे. मारली बाजी, ऑक्सिजन हा सर्वात विद्युत ऋण मूलद्रव्य आहे. डायरेक्ट डोळे झाकून लिहायचं. हो का, ऑक्सिजन हा सर्वात विद्युत ऋण मूलद्रव्य आहे, कारण ते आवर्तामध्ये उजव्या बाजूला आहे, सर्वाधिक उजव्या बाजूला आहे, म्हणून त्याचं कारण लिहायचं आपण. हे आपल्याला अशा प्रकारे लिहायचं, कारण का समजलं असेल तुम्हाला, आपल्याला माहीत असेल. चला, तर नाही गेलं तर आपण व्हिडिओ पाहून घ्यायचं मागेल, त्याच्यामध्ये आपलं विश्लेषण तर खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर ई नावाचा प्रश्न आहे की यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य कोणता. आता हे पाहितच सेम तेच कंडिशन आहे, फक्त इकले बघायचे, आपण काही तिकले बघलोय. तर सर्वाधिक विद्युत धन मूलद्रव्य कोणता म्हणते, तर नायट्रोजन म्हणजे सोडियम, फॉस्फरस इथंच आहे, बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम. तर आपण पाहायचं की आधी विद्युत धन मूलद्रव्यामधले कोणकोणते आहेत. तर हे ऑक्सिजन तर नसेल पहा, कारण काय हे विद्युत ऋण मूलद्रव्य असेल, कारण का ते गॅस आहे, म्हणजे एक अधातू आहे. हे कार्बन बी नसेल. तर राहिला कोण, बेरिलियम आहे, त्यामुळे आपण बेरिलियमला सुद्धा टिक करूया, कारण का ते विद्युत धन आहे. मग राहिला कोण, दुसरा ॲल्युमिनियमसुद्धा इथं आहे, म्हणजे याचा अर्थ ते सुद्धा विद्युत धन आहे. तर बोरॉन म्हणजे विद्युत ऋण आहे, कारण का ते त्या साईडला आहे. मग याच्यात पहा, जो सर्वात जास्त इकडल्या साईडला असेल तो काय असेल, सर्वाधिक विद्युत धन असेल. आणि इकडून जसं जसं आपण इकडे चाललो आहे तो धनता काय होते, कमी कमी होऊन विद्युत ऋणता वाढत जाते. अशा प्रकारे जसं आपण पिरियोडिक टेबलच्या आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे जातो आहे तसं विद्युत ऋणता कमी होते, विद्युत धनता कमी होते आणि ऋणता वाढत जाते. त्यामुळं इकडल्या साईडचं काय असेल, जास्त विद्युत धन असेल आणि इकडल्या साईडचं जास्त विद्युत ऋण असेल. त्यामुळे या दोन्हीपैकी जास्त कोण आहे, हो बेरिलियम की ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम इकडे आहे आणि बेरिलियम इथं आहे, त्यामुळे बेरिलियम सर्वात जास्त विद्युत धन आहे. मारायचं बाजी काय आहे बेरिलियमला, बेरिलियम जिंदाबाद. हो का, तर आता पहा, तर इथं दिलेला आहे प्रश्न मध्ये यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता. आत्ता पहा, इथं थोडी ट्विस्ट येते पहा, सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता. तर आपल्याला आणखी एक ट्रिक माहीत असेल पाहिजे की अणुअंक सर्वाधिक असलेला मूलद्रव्य कोणता म्हटले, म्हणजे अणू कोणता आहे. म्हणजे आकारमान आपण आकारमान शिकलो आहे की ज्याची अणुत्रिज्या जास्त असेल त्याचा आकारमान काय असेल, जास्त असेल. मागच्याच व्हिडिओमध्ये शिकलो आहे. हो का, आपण फक्त त्या मागच्या व्हिडिओमध्ये 2 लेक्चर झालेत आपले त्याच्यामध्ये. तर एक संयोजा अणु आकारमान म्हणून एक सेपरेट लेक्चर आहे, त्याच्यामध्ये याचं खूप डिटेलमध्ये दिलं आहे, तुम्ही पाहूनच घ्या. हो, कारण का ते पाहिल्याशिवाय तर आपल्याला जमणार नाही. हो का, तर त्याच्यामध्ये आपण खूप डिटेलपणे सांगितले आहे. तर सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता म्हटले, तर याच्यामध्ये पहा सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम दिलेले आहे. तर मग पहा, जसं जसं आपण अशा खाली प्रकारे म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या वरच्या साईडनं खालच्या साईडला येतो आहे तसं तसं अणू आकार वाढत जातो आहे, हे आपण सांगितलेले आहे. आणि जसं जसं आपण आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या साईडकडून उजव्या साईडला जातो आहे तसं तसं अणू आकार कमी कमी होत जातो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे असं जसं जसं गेलो आहे ते अणू आकार कमी, असं जसं जसं आलो आहे अणू आकार जास्त. पाहायचं आता कोण कोण आहे तो इथं, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. तर सोडियम, तर इथं आहे पहा सोडियम, कोण आहे इथं सोडियम. फॉस्फरस म्हणजे पी, कुठं आहे हो पी, सोडियम फॉस्फरस म्हणजे अणुत्रिज्या याचं इकडे चले, इकडले काय असतील व कमी असतील, इकडले जास्त असतील, परंतु जसं जसं खाली होईल तसं तसं मोठा होईल. हो का, मग सोडियम फॉस्फरस झाला. आणि क्लोरीन, इथं पहा क्लोरीन आहे. आणि दुसरा कोण आहे सिलिकॉन. तर सिलिकॉन कुठं आहे इथं पहा
सिलिकॉन आपल्याला सापडत आहे की इथंच आहे सिलिकॉन. आणि चौथा आहे मॅग्नेशियम म्हणजे Mg, इथं आपल्याला पाहायला भेटलो का. तर मॅग्नेशियम कुठं आहे, इथं मॅग्नेशियम इथं आहे. तर याच्यात पहा सोडियम, मॅग्नेशियम, सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन एवढे दिले आहे हो का याच्यामध्ये, याच गणामधले. मग आपल्याला काय माहीत आहे, जसं इकडे जातोय तसं अणू आकारमान कमी कमी होत जाते आणि जसं खाली येते तसं जास्त होत जाते. याचा अर्थ इकडे अणू आकार कमी होत जात असेल तर इकडे काय असेल, वाढत असेल. म्हणजे याच्यापेक्षा हे कमी, याच्यापेक्षा हे कमी, याच्यापेक्षा हे कमी, याच्यापेक्षा हे कमी असं होत जाते. सोडियम जर असेल याच्यामध्ये तर उत्तम उदाहरण सोडियमच आहे हो का. तर याच्यामध्ये सोडियम दिलेले आहे आपल्याला. तर सोडियम म्हणजे याचा सर्वाधिक अणू आकार म्हणजे आकारमान आहे हो का. तर आपण सोडियमला डोळे झापून गोल करायचं हो का, उत्तर चुकतच नाही. अशा प्रकारे सोडायचं असते आपल्याला. तर मग काय, यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता. आता इथं पण सेम तेच आहे, फक्त तेच प्रश्न आहे, थोडं फिरून विचारले हो का. सेम वरचाच प्रश्न हे आहे, सर्वात कमी अणुत्रिज्या, याचा अर्थ ज्याची अणुत्रिज्या कमी त्याचा आकारमान कमी, एवढंच. मग इथं काय सरळ विचार की यांना विचारायचं काय होतं माहिती आहे काय, विचारायचं होतं की सरळ कमी आकारमान म्हणजे सर्वाधिक दिलं होतं, सर्वात कमी आकारमानच इथे द्यायचं होतं हो का. म्हणजे अणुत्रिज्या दिले त्याने, विचार म्हणजे फिरून दिले. तर आकारमान कमी असलेला अणू कोणता म्हणले, तर आकारमान कमी येतं आताच बघायचं आपण. जो इकडे आहे तो आकारमान कमी, परंतु खाली राहणं जास्त वरी राहावं म्हणजे त्याचा आकारमान कमी, खालीपेक्षा वरच्याची आकारमान कमी असते. तर इथं पहा, इथं दिलेले आहे कोण सर्वात कमी म्हणजे पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि बेरिलियम. तर पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि बेरिलियम एवढे दिले पहा. जसं खाली जातो आहे अणू आकार काय होतोय, आकारमान वाढत जातो आहे. जसं वर जातो आहे आकारमान कमी होत जातं आहे. राईट, हे माहीत आहे आपल्याला, म्हणजे त्रिज्या कमी होत जाते. मग याचा अर्थ या दोन्हीपैकीच कोणतरी एक आहे हो डाव आता. राईट, तर या दोन्हीपैकी कोणाची त्रिज्या कमी आहे तर आपल्याला कशी कळायचं. मग याच्या पण पहा, आता या दोन्हीपैकी खाली तर मोठे आहेत, या दोन्हीपैकीच असेल या कोणतं तर. मग जसं आपण इकडे जातोय तशी अणुत्रिज्या काय होत राहते, कमी होत जाते, कारण का अणू आकार कमी होत जाते आपल्याला माहीत आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो आहे. त्यामुळं याच्यापेक्षा अणू आकार कोणाचा कमी आहे, बेरिलियमचा आहे. त्यामुळं राहिला कोण, मारायचं गोळी बेरिलियमला, लागली गोळी हो आपली खूप चांगल्या प्रकारे, बेरिलियम झालं पहा. याचं प्रकारे लिहून टाकायचं आपण. तर सर्वाधिक कमी अणुत्रिज्या हे आहे बेरिलियम आहे, कारण का जसे आपण म्हणजे विश्लेषण कसं लिहायचं, जसे आपण आवर्त सारणीच्या खालच्या बाजूने वर जात असतो तसे अणुत्रिज्या कमी होत जाते आणि आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला जात असताना अणुत्रिज्यासुद्धा कमी होत जाते, म्हणून उत्तर बेरिलियम आहे. अशा प्रकारे आपण लिहू शकतोय मनानं. तर ए नावाचा प्रश्न आहे, हे आपण सोडण्याचा प्रयत्न करूया की यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते. तर याच्यामध्ये धातू मूलद्रव्ये आपल्याला एक माहीतच आहे की फिक्सच माहीत आहे, इकडले सर्व धातू असतात आणि इकडले सर्व अधातू असतात. परंतु याच्यामधील धातू आधी शोधायचे आणि सर्वात जास्त धातू असलेला मूलद्रव्य कोणता. तर आपल्याला आणखी एक माहीत असेल की सर्वात जास्त धातू कोण असतो, जसं आपण इकडे जातोय तर धातू गुणधर्म जास्त असतोय, जसे आपण इकडून इकडे जातोय तसे अधातूचे गुणधर्म वाढतात. मग अधातू नकर अधातू होती, सर्व काय होतात अधातू होतात. अशा प्रकारे माहीत आहे. मग आपल्याला धातू कोणकोणते आहेत आपल्याला पाहावे लागेल याच्यामध्ये. सर्वाधिक धातू मूलद्रव्य, तर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम, सल्फर. तर ॲल्युमिनियम इथं पहा, ॲल्युमिनियम एक धातूच आहे, ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर सिलिकॉन अधातू आहे, म्हणजे याला आपण निग्लेक्ट करूया. तर कोण आहे हो इथं, ॲल्युमिनियम एक धातू आहे, सिलिकॉन निग्लेक्ट केल्या. सोडियमसुद्धा एक धातूच आहे, कारण काय इकडे या साईडला आहे. आणि मॅग्नेशियम, तर Mg मॅग्नेशियमसुद्धा धातूच आहे, हे पण इथं आहे. आणि सल्फरचा नंबर 16 आहे, म्हणजे सल्फर कुठं आहे हो, इथं आहे यस. तर यसला आपण निग्लेक्ट करून टाकूया. तर या तीनपैकी पाहूया की आपण या तीनपैकी कोणाचं सर्वात जास्त धातू गुणधर्म आहे. मग आपण काय करायचं, या ॲल्युमिनियम, सोडियम आणि मॅग्नेशियममध्ये ॲल्युमिनियम, सोडियम आणि मॅग्नेशियम जो इकडल्या साईडला जास्त आहे, म्हणजे जो इकडल्या साईडला आहे त्याचं धातू जसं आपण इकडे जातोय धातू गुणधर्म कमी होऊन अधातू गुणधर्म वाढत जातात. त्यामुळे सर्वात शेवटचा काय असेल, हे सर्वात जास्त धातू गुणधर्म असलेला मूलद्रव्य असेल. कोण असेल मग, सोडियम असेल. डोळे झापून गोल करायचं हो का, कोणीच आपल्याला अडू शकत नाही, कारण का हे उत्तर बरोबर आहे. तर मग आय नंबरचा आहे, आय कोणता नंबर, आय. तर पहा इथं
कार्बन, लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांच्यापैकी सर्वाधिक अधातू म्हणले. इथं काय म्हणले? अधातू म्हणले. अधातू मूलद्रव्य असलेला मूलद्रव्य कोणतं आहे म्हणले. तर अधातू मूलद्रव्य मी तुम्हाला सांगतो आता, हो का. तर इथं सेम असंच याच्यावरच बघायचं पहा. परंतु जसं जसं आपण इकडे जातोय तसं अधातूचं गुणधर्म वाढत जातात आणि जसं इकडे येतोय तसे धातू गुणधर्म कमी होत जातात. त्यामुळे पहा, म्हणजे इकडे धातू गुणधर्म वाढतात, इकडे अधातू गुणधर्म वाढतात. त्यामुळे आपण याच्यातले अधातू कोणते होते आधी हे पाहावे लागेल आपल्याला. त्याच्यातले अधातू आहे पहा, ऑक्सिजन आहे, आपल्याला माहीतच आहे कारण का हे एक गॅस आहे. तर ऑक्सिजन अधातू आहे कारण का याच्या इकडल्या साईडला आहे. नायट्रोजन हे सुद्धा याच्या इकडल्या साईडला आहे, हे पण एक चांगल्या प्रकारे अधातू असू शकतोय. फ्लोरीनसुद्धा अधातू आहे कारण का या साईडच्या नागमोडी रेषेच्या उजव्या साईडला आहे. लिथियम नागमोडी रेषेच्या कुठं आहे हो? डाव्या साईडला आहे, त्यामुळे धातू आहे, अधातू नसेल. कार्बनसुद्धा या साईडला आहे, त्यामुळं कार्बन एक काय असेल? अधातू असेल. मग याच्यापैकी पाहायचं की जो इकडल्याकडला आहे हो त्याच्यामध्ये अधातू गुणधर्म भारी आहे. मग इकडल्या साईडच्याला बघायचं आपण कोणकोणते आहे. तर कार्बन, फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन. कार्बन, फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन. उरला कोण? सर्वात कडला कोणता आहे सांगा बरं? कोणता आहे? फ्लोरीन आहे, राईट. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन या चौघापैकी कोण आहे? फ्लोरीन आहे. झालं. मारायचं उत्तर काय आहे? चटकीने गोळी मारायची, याला गोल करायचं फ्लोरीनला. तर अशा प्रकारे आपण सर्व उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे सोडून घ्यायचा प्रयत्न केलो आहे. बाकीचे तुम्ही सोडून पाहायचं पहा. असंच सहकार्य करा. आपले 5K सबस्क्रायबर्स आत्ताच कंप्लीट झाले आहेत, आणखी खूप भरमसाठ वाढत आहेत. असं सबस्क्राईब करत राहा पहा, असं सपोर्ट करत राहा आणि लाईक जरूर करा. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, याचे नोट्स पाहू शकतो पहा. तर आपण भेटूया लगेच नेक्स्ट पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि दुसऱ्यांना प्लीज सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आवडलं तर. नाही गेलं तर काय नाही, हो का. नाहीतर डिसलाईक करू शकतो आपण. धन्यवाद.